चला हे पुरी जवळ पोरांनी काय केले, जेवढा पुरीला जेवढं तेवढा पोरांना पण जीव लावायचा. गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर आता आवरून मी चालली आहे जिमला पुन्हा, कारण 9 वाजता तर माझी पेटी आहे, त्यामुळे मला जावं लागणार आहे आणि थोडासा एक्सरसाइज पण करून येते. आणि आज हरताळकी आहे, सो येताना मला सगळं त्याचं सामान पण आणायचं आहे, पूजा मांडायची आहे, सो लवकरच येणार आहे मी. आणि आता अमर येतोय, तो येईपर्यंत थोडंसं खाते, पेट पूजा करते आणि मग जाते. तर बघत राहा आज दिवसभरात काय काय होतंय ते. स्टे ट्यून. अमर, हॅमर कुठे बघ ना, मला सापडत नाहीये. नीट लक्ष द्या तिच्याकडं. शिबी किती तर काढ का आवून पिळून नाही. उपवास आहे, खिचडी बनवून ठेवली आणि माळू धुवून ठेवले. आता मला पूजा मांडायची आहे, एवढी बस होईल. श्वेता काय काढतीये? हात धुईला परत हे पिंड काढल्यानंतर हात धुईला लागेल ना. एखाद्या ह्याच्यात ना पातेल्यात वगैरे पाणी. हा ना, तसंच झाली श्वेता पूजा? पाया पडली? कोणासाठी केली आहे पूजा? माझ्या पाया नाही पडली. हा, काय देऊ? अष्टपुत्र काय देऊ? रांगोळीचं काय तू केलंय नक्की? तुला शाळेत शिकवलं नाही का कसं लाईन आखायचा वगैरे काय? हा, जिचा फोन चालू ठेवलाय, मामा बोलतोय. आशीर्वाद दे. जय श्रीराम. जय श्रीराम. पूजा ही अशी पूजा मी मांडलेली आहे आणि रांगोळी एकदम सिंपल अशी काढली आहे. आता मी फराळ करते. किती वाजलेत बघा, 1 वाजून गेले तर माझं जेवण नाही आहे. चला, तर आता आम्ही चाललोय. जिजाची मावस आली आहे, त्यामुळे तिला भेटायला. आणि आमचं थोडं सामान पण राहिलंय ते आणण्यासाठी. डेकोरेशनचं थोडं सामान कमी पडतंय त्यामुळे. आणि आमच्या घरी नवीन वस्तू आलेत. काय आले ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. खूप म्हणजे खूप मनापासून इच्छा होती की ती एक वस्तू माझ्या घरी यावी म्हणून, आणि त्यासाठी मी खूप काय काय केलं. सो आता ती नंतर मी तुम्हाला दाखवेल काय आहे ते. चला जिजा, चल म्हण, चला चौकनी काढ. बाय कर, बाय कर, फ्लँकेच दे. असं फक्त नट लावायचा वरून. मावडी टावडी. हा, हा मामा बघ, जिजाला द्यायचं सोडून स्वतः खात बसलाय. घे ना, मामा देतोय, घे. मला दे, घे. तुला घाबर फोन करेल तुला, येतो न्यायला मी तुला. फक्त आवडून ठेव. प्रणव, मग काय चाललंय तुझ्या बिझी आयुष्यात? स्ट्रगल. केवढा स्ट्रगल चाललाय? थोडा, जास्त नाही पण थोडासा. हा ना. जॉबला जातो, किती पेमेंट आहे? 38. मग त्यातलं वरचं 8,000 रुपये दे मला. 8,000 विचार करतो. बहिणीला दिला म्हणून काय फरक पडतो का? हा, तुझं लग्न करायचं. तुझं लग्न करायचंय पण या नाही तसं काही. का? तसं काही नाही. मग काल मला बोललो फोनवरती ना. मावशीला कळलं, मावशी हाणलच. काय मला आधी कमाव आणि मग लग्न कर. नाही, आता फॉर्म्युला वेगळा आहे. जिजा, तुला मामी पाहिजे? आता फॉर्म्युला वेगळा नाही आहे. म्हणती मामी पाहिजे. आता सूत्र बऱ्यापैकी सगळीकडे कसं होतं, आता एकटा कमावायच्या ऐवजी दोघं कमावतात. असं सगळीकडे चाललंय.
कमावणारे करणार तू हा फक्त बघ आहे का कोण नाहीये. नाही ब्लॉग मध्ये नाही कोण बघत नाही सर्चिंग मध्ये जा थोडं. ओ माय गॉड तू असलं का जळलं नाही कोणाली असं सांगितलं की त्यात ठीक आहे ह्यानी दिले ह्यानी हे घ्या. मावशी ती का नाही बाहेर मम्मी केवढं होतं तुझं चिप्स ह्याने बघ केवढं केलं वाच कर की. तू आलीस आणि लगेच कोण? चाललीस घे तिला, घे. काय झालं आईला आयो एवढं व्हिडिओ घेतलं आता हीच व्हिडिओ चालणार मला नाही सांगितलं मी नाही कटबीट करणार एक राऊंड टाकायला आता इतकं वेळ त्याला व्हिडिओ हायलाइट केलं पण त्याची बायको बिको लग्नापर्यंत विषय गेला आमचा थांबा बरं पण मी- या- आता मला दिसा नाही पण हे काय करायचं आता कट करू का? फोन करतो बरं. आ? दोघींनी मॅचिंग मॅचिंग घातले आज होय, होय, पैसे आहे का आता कोणाकडे नाही झाला पैसे बघा ते कोणाकडे देते आम्ही पैसे बघ. पैसे कोणाकडे आणून देते बघा का तर तुझ्याकडे ठेव तिचा हा तुझ्याकडे ठेव. मामाला म्हणा दे मामाला म्हणा दे म्हणा दे तुझे पैसे ए, बाबा आले कोण आले तुझा कोण आलं चला कावळ्या कावळ्या बघू आपण कावळ्या कावळ्या कावळ्याला आवडतो पक्षी हा, पक्षी तुम्हाला पुरी जवळ आणि पोरांनी काय केले जेवढा पुरीला जेवढं तेवढा पोरांना पण जीव लावायचा बाय कर असं कर तू फ्लॅंक किस दे ना चिचा फ्लॅंक किस दे आजी काय म्हणते बघ फ्लॅंक किस दे तू कर आज तुम्हाला काहीच करा नाही चल आपण जाऊ. जिथं तुम्हाला घालवायलाच बसली नाही आता बाबांकडे म्हणलं कुणाकडेच नाही हो, चला 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 अयो पाहुणं हळू की राग आला तू माझ्या. मग करा. हे जा, लिफ्ट आण तुम्ही. नाही म्हणलं तू. You are most welcome. नाही अडकत सोडा येऊ का मी काय? सोडा येऊ का मग मी नाही नको जातो आम्ही. ठीक आहे. इथं चौकात म्हणतात येऊ का? चौकात सोडावं येतं की मग? बस कधी चालत जायची. जाऊ तेवढी तब्येत 1 किलो कमी होईल एक काम कर तू गाडी घे बुलट आणि परत ती कसं आणणार ऐका की, श्वेताला चालत पाठवा दत्तनगरमध्ये 2 किलो कमी होईल. तू जरा मागे घे आणि ह्यांना घे. तू चल माझ्या घरात. त्यांना सोडून ये तिथं आणि परत मी तुला सोडायला येतो. ते चौकात ना नाही चालत जातोय. लय लांब आहे रे ते कोण कुठे लय लांब आहे बाय. आम्ही इथे प्लाय घ्यायला आलेलो आमचा टेबल बनवण्यासाठी मेन आमचा टेबल आहे कोणता घ्यायचा आहे 3 बाय 3 6 बाय 3 लांबी काय शिकवतो पूरा प्लाई है क्या उसमें नहीं दूसरा नहीं सोल डाला कौन सा है सेठ जी ने आपको कौन सा बोला है मैं इसको बोला है बताओ जाके मुझे उसको बोलो. ए प्लाई है क्या हमने जो बोला था आपने कौन सा बोला वो मेरे को नहीं बोले. पूछ क्या पूछ क्या ना उनको हायलाइट करते याला ब्लॉक आहे आता ब्लॉक आहे कसं करणार आहे पावती फाडा जिमवर आलेत नाही नाही वर्षाचे त्याचे करणार आहे किती करू सांगा वर्षाची अशी 11,000 आहे 10,000च करा 20,000 घे. वर्षाची स्कीम मारते का आमच्यावरती 20,000 घे.
मला फेक पेमेंट करणार असेल आमच्या अकाउंटवर पेमेंट आल्याशिवाय आम्ही हे करणार नाही. मिनी नाही मोठा आहे. कर नाही नाही बाबा नाही. गेल्या वेळेस मी 5 दिलती की. तुम्हाला माहिती मग आपलं कसं अरे मस्त डिझाईन काढली ह्यानी वरती. पैसे लागले 1000 एक कर. ए नाही नको ऐकी अरे खरंच लय बजेट मी व्हिडिओत घेणार ना तुला. व्हिडिओचे 1000 कट नाही काय झालं. बरोबर दिसतंय का? गॅप दिसतोय ना. हा दिसणारच आहे. तर मारायला चान्स कुठे नाही का ऍडजस्ट होणार. इथं मारायला चान्सच नाही पिलर. थोडं बघ ना काय ऍडजस्ट झालं तर. ते गॅप नाही अरे चांगलं वाटलं. इथं मारता येणार असं वरती. बॅटल मारतो नाही तर काय करू. हे बघा ही रिंग ती खालची रिंग. पण मधलं सोडल्यानंतर मधलं उलट ओके दिसतंय. अरे मधला गॅप नको म्हणते मी. तो पूर्ण कव्हर करा. पूर्ण कसं कव्हर होणार. बॅटम पट्टीला ह्या बॅटम पट्टीला स्टॅपलर कर ना. तो कुठला ही जी बॅटम पट्टी आहे ना ती दोन्ही कसं स्टेपल करणार आहे. असं आतमध्ये जाणार ना. अरे तिथं नाही घ्यायचं फक्त इथं मध्ये घेऊ. हा पलीकडे पण स्टॅपल कर. घेतलं आहे कापर. त्याला म्हणतोय मी मग थोडं वाढतं की वाटलं तर. नाही काय टेन्शन. व्यवस्थित दिसलं पाहिजे रे असं म्हणते मी. उगाच ते बघ ना असं सगळं हे किती पॅक झाले. ते असं हे सोडल्यावर वेगळंच वाटतंय. बघ ना इथं विषय काय. इथं मारतच येणार नाही आपल्याला. इथं मारणार कसं. आम्हाला बघ ना तुझी काय आयडिया असेल तर. बघ काय ते करू. हे तुम्ही म्हणताय ना रुंद झाले. हे आपण असं वरती मारू ना मग. बघ बरोबर वरती बसते का नाही बसणार. तर हे आहे आमचं फायनल लुक. म्हणजे अजून त्यात माळा वगैरे सोडायचे पण तात्पुरता तरी हा आमचा फायनल लुक आहे. तर जी भांडी वगैरे झालेत आणि इथं आमची उद्याची तयारी चालली आहे. मोदकाची. नारळ सोडून देत आहेत साहेब. फोडून दे मी वाटलंच तर आतलं काढते. हा थांब ह्यात पाणी काढ. मला नारळ पाणी आवडतं. धर ग्लास धर ना. हा ते कचरा फक्त आम्हाला डस्टबिन मध्ये टाका. मला नको टाकायला. फरशा पुसून घ्यायच्यात मला कारण आता. फोड ना. कशावर फोडतो. काय देऊ तुला. ते उकळ देऊ का. उकळ हे देऊ का. धुतली मी पाय पुसणे. अरे देवा पाणीच नाही वे. काय रे जाऊ दे. काहीच नाही पाणी. दुसऱ्यात तरी निघते की नाही. नीट फोड नाही तर त्यातलं पाणी सगळं सांडशील खाली. भरपूर आहे. माझ्या पुरतं तरी आहे. आमर मोदकाला नारळ पाहिजे. तूच सगळा खात बसल्यावर कसं व्हायचं. काय हो तुला खायचं का नारळ. नारळ दे तिला नारळ.
थांब डॅडा फोडून देते तेवढं घे. दे. खा. छान आहे ना, खा. अमरने नारळ वगैरे सगळं सोलून ठेवला आणि त्यानंतर मी भांडी घासायला घेतली. आणि मी जेव्हा भांडी घासत होते त्यावेळेस माझ्या छोट्या नंदेचा फोन आला. मग तिच्याशी बोलत बोलतच मी सगळी भांडी घासून घेतली. ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर जेवण झाल्यानंतर हे काम मला करायला नकोच वाटतं, असं वाटतं डायरेक्ट जाऊन झोपावं. पण उद्याची तयारी करायची होती मला. उद्या 11च्या आत काही करून गणपती बसवायचा आहे आणि त्यामुळे ही सगळी तयारी चालू होती. मला उद्या खूप सारे मोदक पण करायचे आहेत, कारण उद्या जिममधले पण काही जवळचे मेंबर्स आहेत, म्हणजे सगळेच तसे जवळचे पण काय आहेत त्यांना पण मी बोलवलंय जेणेकरून गणपती वगैरे ते पण पाहतील, डेकोरेशन येते. त्यामुळे मग म्हटलं की ते आले त्यांना मोदक पण खायला भेटतील. आणि म्हणून सगळी ही माझी आदल्याच रात्रीची तयारी चालू आहे. मस्त असं किचन वगैरे साफ करून घेतलं आणि जेवढं किचन साफ असेल तेवढं दुसऱ्या दिवशी मला अजून जास्त फ्रेश वाटेल. त्यामुळे मी सगळं क्लीन करून घेतलंय बघा तुम्ही आता. सगळी कामं आता आजच करून टाकते काय? अरे उद्या गणपती बाबाच्यात बसवायचं मग सगळं clean करू का? जिजाला बघते, जिजाला ऑनिक्स मध्ये घे. कशी बसते बघ. गणपती बसवायच्या आधी ती जाऊन बसते. मोड चेंज करते, रिमोट वरती चालू बंद वगैरे करते. हा काय बंद झालं तिच्याकडून. सगळंच काढलंय, मला वाटलं फक्त हॉलच घेतलाय तू. आता जाऊ दे म्हणलं सगळंच पुसून काढ. चांगले काढा मस्त. हे बघा, तिला खाली उतरूच वाटत नाहीये. ऍक्टिंग मध्ये एक नंबर आहे. Ba 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 ba.